सगळ्यांना या माझ्या मागच्या वैकुंठ रथात जायचं आहे, हे उघड सत्य आहे, सूर्यप्रकाशाचं सत्य आहे। आपलं जीवन नश्वर आहे, पण तरीही हव्यासी माणूस सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार पैदा करतो। कालच नांदूर नाका परिसरामध्ये एका मुलाची भयंकर क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि नाशकामध्ये हत्या सत्र खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर एवढा जिकिरीचा होत असेल तर गृहमंत्री देवाभाऊ तुमचे पोलीस करतात काय? आता तुम्ही म्हणा तुम्ही पोलिसांच्या विरुद्ध सारखे बोलता म्हणून तुम्हाला 3-3.5 महिने तुमच्या सहकाऱ्यांना मध्ये टाकलं तरी तुम्ही गप्प बसत नाही। अहो, हा देश आमचा आहे, या देशाचे मालक आम्ही आहोत आणि तुम्ही गृहमंत्री या नात्याने आमचे नोकर आहात। तुम्हाला कामाला लावाच लागेल, मुख्यमंत्री जरी असले तरी। आणि आमचं प्रधान सेवकच सांगतात की मी प्रधान सेवक आहे देशाचा, म्हणजे काय प्रधान नोकर आहे। तर हे परत परत का आठवण करून द्यावी लागते? एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था जर मेंटेन करता येत नसेल आणि नाशिकमधले तथाकथित 3-3 स्पर्धेत असलेले पालकमंत्री करतात काय? टक्केवाऱ्या, भागीदाऱ्या, या टेंडरमध्ये किती, त्या टेंडरमध्ये किती, हिशोब, याला किती वाटायचे त्याला किती वाटायचे, हा हिशोब करताय काय? याच्या आधीचे करत नव्हते अशातला काही भाग नाही। त्यामुळे शहाजोगपणे याच्यावर कोणी कमेंट टाकू नका की काँग्रेसनी राष्ट्रवादीने असंच केलं म्हणून। हो, त्यांनी असंच केलं, त्यांनी ती पाऊलवाट बनवली, त्यांनी ते रस्ते बनवले 15-15, 20-20 फुटाचे, तुम्ही समृद्धी महामार्ग बनवले भ्रष्टाचाराचे। त्यामुळे ते थांबवू नये। पुन्हा पुन्हा सांगतो, हे हत्या सत्र, कायदा सुव्यवस्थेचा नाशिकमधला प्रश्न ताबडतोबीनं नियंत्रणात आणा। आणि हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हाच तो वैकुंठ रथ आहे, गावागावांपर्यंत पोहोचला। बरं, पूर्वी खांदा देऊन नेत होते, आता इथं सुद्धा एकदम इन्स्टंट आहे, इन्स्टंट। इकडं मरा, इकडं लगेच वैकुंठ रथ, इकडं लगेच इलेक्ट्रिक तुम्हाला विद्युत दाहिनी, भराभर सगळं संपतंय। तर या मूल तत्वावर विचार करा, एका सेकंदात सगळं नष्ट होतंय। बरं, तर इथल्या हत्या ताबडतोबीनं नियंत्रणात आणा। आमचे तोंड बंद करण्यामध्ये शक्ती वाया घालवू नका। हे तोंड उघडं केलेलं आहे आमचं 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला संविधानानं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते तुम्ही कोणी हिरावू शकत नाही। आणि जे चुकतंय तिथं ठोकणारच, सोडणारच नाही। जब तक ये सब तोडेंगे नहीं तब तक किसी को छोड़ेंगे नहीं। वंदे मातरम। हत्या सत्र ताबडतोब थांबवा।